हे बघा पाटील, रांगडे पाटील, रांगडे पाटील म्हणायचं काय? आमच्या पूर्वजांनी आम्हाला लय भारी नाव दिलंय. त्यापेक्षा भारी संस्कार दिले असते तर उत्तम झालं असतं. नाही नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही हसण्यावरी नेऊ शकता, आम्ही नाही नेऊ शकत आणि आम्हाला चालणारही नाही. ते मुद्द्याचं बोलतो. तुमच्या मुलाला ताबडतोब इथं बोलवून घ्या. त्यांनी केलेल्या कृत्याचा जाब विचारायचा आहे मला. जाब? अहो, आमच्या लेकरांनी जे काम केलंय ना त्याबद्दल त्याचं कौतुक सुद्धा करून झालं आमच्याकडून, आणि तुम्ही कसला जाब विचारताय? आता मला सांगा गुरुजी, आपल्या होणाऱ्या भावी जावयाबद्दल असं कुणी वागतं का? भ्रम आहे तुमचा. माझी वीणा एक वेळ बिन लग्नाची राहील, पण या घरची सून कधीही होणार नाही. आता हा तुमचा भ्रम आहे की नाही? बरोबर का नाही? हे बघा गुरुजी, काय आमची तुमच्याकडं दोनच काम आहे. एक म्हणजे तुमच्या मुलीच्या म्हणजे तुमच्या वीणाच्या नावामाग आमच्या किशा रांगडे पाटलांचं नाव लावून टाका, आणि दुसरं म्हणजे विठ्ठल मंदिराच्या कागदपत्रात तुमच्या नावासोबत आमचं नाव लावून टाका. पाटील, आमचा विठ्ठल आणि माझी वीणा तुमच्या दिवाणखान्यातल्या शोभेच्या वस्तू नाहीयेत. जमणार नाही. ए चुकार काम्या, ए अरे गुरुजी उकळले तिकडं आणि तू काय तिकडं दूध उकळत बसलाय? गारच घेऊन ये. या सुनबाई या. तर गुरुजी, तुमचं विठ्ठल मंदिर आम्हाला कशाला हवंय माहिती आहे मला. आमच्या विठ्ठल मंदिराचा बाजार मांडणार आहात तुम्ही. त्या मंदिरामध्ये काहीतरी अतर्क्य चमत्कार घडून आणणार, मग त्याचा बबरा सगळ्या पंचक्रोशीत करणार तुम्ही. सगळ्या भक्त भाविकांना तिथं यायला भाग पाडणार आणि सगळ्यांकडून दर्शनाचे पैसे घेणार तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, माझा पांडुरंग आणि माझ्या वीणाची कीर्तन सेवा दोन्ही शुद्ध आणि पवित्र आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते अपवित्र होऊ देणार नाही. आणि तुम्हालाच तुमच्या विठ्ठलाकडे पाठवलं तर अगदी कायमचं. मग हे देऊळ कोण सांभाळेल? माझी वीणा. माझी वीणा माझ्या विठ्ठलाला आणि तिच्या कीर्तन सेवेला तुमच्यासारख्या माणसांचा धक्काही लागू देणार. जेव्हा बघावं तेव्हा त्या वीणाची बाजू घेत असतेस. सारखी सारखी तिची बाजू घेऊ नकोस. अगं, बहीण असली तरी कधी वैरीण होईल ना कळणार सुद्धा नाही. मम्मा, कशाचा काहीही संबंध नाहीये. काय बोलतेस तू? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वीणाताई त्या किशाकडे सोड, कोणत्याच मुलाकडे बघत सुद्धा नाही. हो का? तू मला शिकवू नकोस. मला एवढंच कळतं, लोण्याचा गोळा आगी शेजारी ठेवला की तो वितळणारच. रजनी, अगं मुलींसमोर असं बोलताना लाज कशी वाटत नाही तुला? अशा वेळी वीणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं सोडून तू त्या परक्याची वकिली करतेस. त्या वीणाला जर लगाम नाही घातला ना आता, तर उद्या ती उधळेल आणि मग मात्र आवरणं कठीण जाईल. म्हणूनच मी हे सगळं बोलतेय. मनोहर, तुझ्या बायकोला जरा समजाव. म्हणाव, तोंडाला जरा लगाम घाला. तिथे तो किशाचा बाप आपल्या मुलाच्या चुकांवरती निर्लज्जपणे पांघरून घालतोय, आणि इथेही माझ्या मुलीने न केलेल्या चुकांवरती अखंड तांडव करते. हे असलं वागणं आणि बोलणं शोभत नाही तुम्हाला. आणि एक गोष्ट निक्षून सांगतो, माझ्या मुलीच्या लग्नाचं जे काय करायचं ना ते मी बघेन. माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. तिच्या लग्नाचं काय करायचं ते मी बघून घे. बघ रे बाबा, तुझीच मुलगी आहे, तूच बघ काय करायचं ते. पण वीणामुळे जर उद्या उर्मीचं लग्न रखडलं तर लोक काय म्हणतील याचा विचार केलायस? लोक म्हणतील जिची आई जिवंत आहे तिचं लग्न रखडलंय, आणि बस,
बस. रजनी तू दादा दादा थँक्यू. कशाबद्दल? तुला नाही रे, बाईकला. काय आपण गेस्ट हाऊस मधून निघाल्यापासून बाईक इथे थांबेपर्यंत मला असं वाटत होतं की मी एकटाच बडबडतोय. ऍटलिस्ट बाईक तरी होती ऐकायला. अजय, आय एम सॉरी. माझं लक्ष नव्हतं, मी जरा वेगळ्या विचारात होतो. तोच तर लोचा आहे ना, तोच तर लोचा आहे. हवं त्या गोष्टींवरती लक्ष तू देत नाहीस. त्यामुळे होतं काय की योग्य गोष्टींवरती विचार तू करत नाहीस. थँक्स. तू बस क्या, तू भटकलास की तुला लाईन वरती आणणं काम आहे माझं. मग ते आपलं कॉन्सर्ट मधलं गाणं असो किंवा असलं काहीतरी बॅटर असो. अजय अजय अजय, तुझ्या सल्ल्याबद्दल नाही, तू मला इथे ड्रॉप केल्याबद्दल थँक्स. ब्रो, मी जे बोललो ते लाईटली घेऊ नकोस मॅन. आय एम सिरियस. गावातल्या कुठल्या तरी मुलीच्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा नवीन नवीन कॉन्सर्ट्सवर फोकस कर. त्याने तुझा आणि आपल्या सगळ्यांचाच, आपल्या गँगचा फायदा. यू अंडरस्टँड? ओके. यार प्रभास, कब समझेगा तू जिंदगी को? गुड मॉर्निंग माय स्वीट सेल. काय ग, सकाळी सकाळी कुणी तुला अपसेट केलं? तू. मी? मिकी, आज दिवसभरातलं पहिल्यांदा आपण बोलतो. म्हणूनच अपसेट आहे मी दादू. मिकी, काय झालंय मला सांग. दादू यार, तू ऑलरेडी इकडे नाहीयेस म्हणून मी तुला मिस करते. त्यात मी तुला फोन केला तर तू कट करतोस आणि पुन्हा कॉल बॅक पण नाही करत. सॉरी मिकी, सॉरी. चुकलं माझं. पुन्हा असं नाही करणार. तू परत येणार आहेस ना आज? आज नाही, मोस्टली उद्या किंवा परवा. व्हॉट? तू डिरेक्टली एंगेजमेंटला येणार आहेस? एंगेजमेंट कुणाची? कुणाची? प्रभात सदावर्ते, जर आपलं म्युझिकल दुनियेतनं बाहेर याल का आपण? परवा तुझी आणि तन्वी सरपोतदारची एंगेजमेंट आहे. यार दादा, यार 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 प्लीज अपसेट होऊ नकोस. हे बघ, तुला जसं मला मनवता येतं ना तसं मला नाही जमत. सो इट्स बेटर की तू मूड ऑफ नको करून दे. पण मिकी यार, मला नाही करायची एंगेजमेंट. फक्त आत्तू म्हणते म्हणून मी असं. दादू, मी पण तुला तेच सांगतेय. आज तुला काय ते क्लिअरली सांगून टाक, नाहीतर पुढे खूप प्रॉब्लेम होईल. नाही यार मिकी, मला कुणाला नाही म्हणता येत नाही. आणि त्यात आत्तूला नाही म्हणणं म्हणजे शक्यच नाही यार. ठीक आहे, मग साखरपुडा आणि त्यानंतर लग्न यासाठी तयार राहा. ए मिकी, ऐक ना, माझ्याऐवजी तूच सांग ना आत्तूला. मी आज तुला पटवणार. प्लीज 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 मिकी, हे बघ, आत्तूचा मूड बघून ना तिला कन्व्हिन्स करण्याचा ट्राय कर ना. हे बरं आहेस ना दादू? नाही, अजिबात नाही. मग काय करणार? हे दादू, तू एक काम कर. तू ना अननोन नंबरवर ना सरपोतदारांना कॉल कर आणि त्यांना सांग की हे जर लग्न तुम्ही केलं ना तर मुलीच्या आयुष्यात जाम प्रॉब्लेम होते. किंवा काय सांगू शकतोस अजून? मुलाच्या पत्रिकेत दोष आहे असं काहीतरी सांग. नाही, पत्रिका असता करेक्ट ना? हा, त्याच्या पत्रिकेत दोष आहे असं काहीतरी सांग. त्या तो मध्येच काहीतरी रागवतो, मध्येच शांत होतो. तुम्ही हे लग्न केलं तर खूपच प्रॉब्लेम होतील असं काहीतरी सांग. तू ऐक ना, चल बाहेर. माझं तू ऐक, तू ऐक ना प्लीज. ऐक ना अगं आत्या प्लीज, मी खरंच काहीच नाही केलंय. आम्ही गंमत करत होतो. सोड ना, दुखतंय. शैली, शैली काय झालं? आधी हात सोड तिचा.
तुला चांगलंच माहितीये प्रभासला लग्नात इंटरेस्ट नाहीये ते. कशाला उगाच त्याच्यावर जबरदस्ती करतेस? मिहीर, तोंड बंद आणि नजर खाली. थांब, माझं बोलून अजून झालं नाहीये. तोंड बंद आणि नजर खाली. नजर खाली. एवढंच शोभतं तुला आणि तेवढंच करायचं. आणि काय, शैलजा सदावर्तेला कुठलाही सल्ला देण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी एक वेगळी लेवल यायला लागते. आणि त्या लेवलच्या आजूबाजूलाही नाही असतो. नजर खाली. त्यामुळे यापुढे माझ्याशी बोलताना 1000 वेळा विचार करायचा. किती? 1000. हा? 1000. ऐकून आलं जरा मोठं. 1000 वेळा विचार करायचा. गुड. बघितलं बघितलं का? बघितलं का कसं बोलते ही माझ्याशी? बाबा, कुणी अधिकार दिला हिला आपल्याशी असं वागण्याचा? कुणी अधिकार दिला? हा? आपण कुणीही प्रभासबद्दल काहीही बोललो तरी हिच्याच मनाचं करते. हळू हळू. आता मी बघतोच त्या प्रभासचा साखरपुडा कसा होतो ना, मी बघतोच आता. तू शांत हो. हे बघ, प्रभासचा साखरपुडा हा शैलजा आणि प्रभास मधला विषय आहे रे. तर आपलं काय घेणं त्याची? कसं आहे, आपण ना त्या वरातीतल्या घोड्यासारखं राहायचं. म्हणजे जेवढा नवरदेव नटतो तेवढाच तो घोडाही नटतो. 2-3 किलोमीटर फिरतो मिरवणूक मध्ये. मस्त, बस. तुमच्या याच ऍटिट्यूडमुळे आज ही वेळ आली आपल्यावर. मिकी, आय एम सो सॉरी. तुला फोन करायचा राहून गेला ना. हे मिकी, सांग ना काय झालं? आतूने खूप मोठा इश्यू केला का ग? ती ओरडली तुला? आय होप तिने तुला काही शिक्षा दिली नसेल यार. मिकी, बोल ना काय झालंय? तू रिॲक्ट करत नाहीस म्हणजे नक्कीच आतू ओरडली असणार आहे तुला. मिकी, मी तुझ्याशी बोलतोय यार, बोल ना. दादा, आत्या खूप ओरडली मला सगळ्यांसमोर. वॉर्निंग पण दिली आहे मला तिने. हॅपी? सो आता मस्त पैकी एन्जॉय कर. आणि हा, तू तुझं दिवाळीचं ऑनलाईन शॉपिंग केलंस की नाही? तुझं कार्ड नाहीये माझ्याकडे, कसं करू? ओके ठीक आहे, मी तुला कार्डच्या डिटेल्स शेअर करतो. नाही नको, तू ये आधी, मग आपण करू शॉपिंग. आय प्रॉमिस यू मिकी, मी लवकरात लवकर घरी परत येतो. मग आपण सगळे मिळून शॉपिंग करूया. नाही, सगळे नाही, फक्त तू आणि मी. ओके, फक्त तू आणि मी. चला, फायनली तू हसलीस. तू लवकर ये, नाही तर परत रडायला सुरुवात करील. मिकी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झालं उर्मी? झालं आपलं उद्याचं फायनल आहे ना? येशील ना माझ्या बरोबर? गाशील ना? नाही उर्मी, बघ मला नाही जमणार आहे.
मी सांगितलं ना तुला, मला खोटं बोलायला नाही. नाही आवडत. माहितीये मला, 1000दा ऐकलंय तुझ्या तोंडून. तू माझ्यासाठी एकदा खोटं नाही बोलणार तू, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत. सगळे म्हणतात उर्मी हट्टीये. पण मग तू आता जे काही वागतेस तो काय शहाणपण आहे का? माझी मामे बहीण आहेस ना, म्हणून अशी वागतेस माझ्याशी. माझी सख्खी बहीण असती ना तर माझ्यासाठी तिने तिच्या तत्वांचा त्याग केला असता. उर्मी, हा, मला ना बाबांच्या पायाला मालिश करायची. आलेचा मला अजूनही असं वाटतं की तू सुद्धा जाऊ नयेस. ऐक ना माझं, लेक्चर नको देऊस. मला इतकंच सांग, तू येणार आहेस की नाही? ठीक आहे, मग मी पण नाही जात. आणि एक काम करते, रूम मध्ये स्वतःला लॉक करते, काहीच खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. मग माझं जे व्हायचंय ते होईल. उर्मी काय चाललंय? मेली उर्मी. उर्मी ऐक येते मी. खुश? थँक्यू. हे हाय, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंगच काय, अख्खा दिवसच गुड जाणार आहे. एक्सक्यूज मी. सो वीणा, आज मी तुझं गाणं ऐकू शकतो राईट? नाही म्हणजे आज तुला ठसका वगैरे नाही ना लागणार? नाही, आज तू बघच कशी ठसक्यात गाते मी ते. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आज सुद्धा? एवढा मोठा नाही ते. मला ना तुझ्या समोर गायला थोडीशी लाज वाटते. लाज? बरं, मग यावर काय सोल्युशन आहे? सोपं आहे. तू असा वळून उभा राहा आणि डोळे बंद कर. मी वळू? हो. अगं पण प्लीज. ओके ओके, मी वळतो. वळ. येस. डोळे मिळ. ओके. मिटलेस? रिक्षा. वीणा. हा चल बस बस बस. प्रवास. काय करतेस तू? चल. रिक्षा. बस 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 बस, इथेच थांबव.
अगं पण तुझं घर अजून इथून थोडं लांब आहे ना. हो, पण तू माझ्या घरी येण्याची ती वेळ यायची अजून. म्हणजे मला घरी ड्रॉप करायला आलास तर घरी यावं लागणार, घरच्यांना भेटावं लागणार, ती वेळ यायची. ओके बाय. ताई पैसे देत आहे ना? घाई आहे तुला परत जायची? नॉट एक्झॅक्टली. मग आपण अजून थोडा वेळ गप्पा मारत बसलो तर चालेल? चालेल. वीणा, मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? तुला कोणी भाऊ बहीण काही? मी निघते आता. का? सगळंच एका भेटीत कसं बोलायचं ना. खूप भेटायचंय अजून आपल्याला. कूल. बाय. काय झालं? हात दे ना. उंच आहे. काय ग, काय चालू आहे? काकू, हा मुलगा कोण आहे? आणि तू त्याच्या गाडीमध्ये काय करतेस? मी 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 काहीच नव्हते करत, खरंच. हो का? मग तू काय इथे उगीच उभी आहेस का की गाडीचा रंग कसा आहे ते बघायला? काकू ऐका ना प्लीज, तुम्ही जर समजता ना, तसं काही नाहीये. नाही आई, काहीतरी कांड झालाय. चर्चा तर व्हायलाच पाहिजे ना. अरुंधती काकू आणि साधना, तुम्ही
विरजणासाठी दही, चहासाठी साखर आणि पोह्यासाठी कांदे, यातलं काहीही नाहीये. अहो, आम्ही तुमच्याकडे काही मागायला नाही आलोय, उलट तुमचं अभिनंदनच करायला आलोय. काय? अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? अहो, तुमच्या भाचीने परस्पर जमवले असं समजलंय. अहो, काही काय बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून बोला. ओ, आम्हाला काय सांगताय? आधी तुमच्या वीणाला विचारा, ती आजच त्या मुलाच्या गाडीतून अख्खं संगमनेर हिंडून आलीये. हे बरं वीणाचं, इथे तो सरपंचांचा मुलगा झुरतोय तिच्यासाठी, त्याला तर ती उभंही करत नाही. आणि त्या बाहेरच्या मुलाला त्याला चांगलंच घोळात घेतलंय. काय झालं? रघुनाथराव, अहो काय हे, तुम्ही तर कायम ताठ मानेने सांगायचा, माझी वीणा मी पसंत केलेल्या मुलाशीच लग्न करणार, पण इथे तिने तर स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडलाय. तुम्ही जरा तोंड सांभाळून बोललात तर बरं होईल. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तसं झालंय तुमचं. आणि काय, वेळेचा सदुपयोग कसा करावा हे तुम्हाला अजिबातच ठाऊक नसल्यामुळे तुम्ही ह्या अशा चाड्या करत फिरता सगळीकडे. त्यापेक्षा आपल्या घरामध्ये जरा शांत बसा आणि आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करा. माझ्या मुलीच्या बाबतीत अशा अफवा पसरवण्यापेक्षा ते बरं नाही का? अफवा? मी अफवा पसरत नाहीये, जे बघितलं ना तेच सांगितलंय. विचारा तिलाच, फिरत होती की नाही त्याच्या गाडीमधून. दादा मामा, तू लक्ष नको देऊस यांच्याकडे, अजिबात लक्ष नको देऊस. हे या साधनाने पळून जाऊन लग्न केलं ना, म्हणून नको नको ते पसरवतायत वीणाताई बद्दल ते. ए उर्मे, तू जास्त बोलू नको. मी बोलेन, काय करशील तू? उर्मे, तू यापासून थोडी लांब राहा. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, तुमच्या मुलीनं जे केलं ते गावातली प्रत्येक मुलगी करेल या भ्रमात राहू नका. आणि माझी मुलगी तर हे असं कधीच करणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. असेल ना, असेल. मग तो आमच्याकडे राहिला, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि तुमचं बोलून झालं असेल तर घरी गेलात तरी चालेल. तुमच्या चांगलं सांगायला गेलो, पटतच नाही या लोकांना. वाचलो. काय काम नाहीये? कमी सकाळी ओरडले ते कमी पडले. नाही, मी माझं काम करतच होतो आत्या. सॉरी मॅडम. पण आता माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. बोल. तो त्याचं काम करतो. तुझं काम असेल तर बोल, नाही तर जाऊ शकतोस. आपण आतमध्ये बसून बोलूया. इथे आतमध्ये मी इथे आय कॅन रिअली इथे ॲज यू विश. हे एका नवीन बिझनेसचं प्रपोजल आहे, मी बनवलंय आणि हे त्याचं प्रेझेंटेशन. आय जस्ट वॉन्ट यू टू गो थ्रू इट प्लीज. प्लीज घे. तर प्लीज. काय आहे हे सगळं? काय म्हणजे नवीन बिझनेसचं प्रपोजल आहे, हे त्याचं प्रेझेंटेशन आहे, मी बनवलंय. प्लीज एकदा.
आहे तो बिझनेस नीट सांभाळता येत नाहीये आणि एक्सपान्शनच्या गोष्टी करतोस. आज सकाळी तुझ्या चुकीमुळे कितीचं नुकसान झालंय माझं लक्षात आहे ना तुझ्या? यापूर्वी सुद्धा 25 लाख फुंकलेस तू माझे. आता काय 50चं बजेट आहे. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. काय या एक्सपान्शनने आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि हे सगळं म्हणजे हा बिझनेस मी इंडिव्हिज्युअली हँडल करायला पण तयार आहे. आधी तू स्वतःला इंडिव्हिज्युअली हँडल करायला शिक आणि हा बिझनेस आहे ना तो हँडल करायला मी समर्थ आहे. आणि काय ना तू यापुढे जर अशा फालतू आयडियाज माझ्यासमोर घेऊन आलास तर त्या आयडियाज आणि तुझा हा लॅपटॉप कुठे असेल याची कल्पना करू शकतोस तू. कॉफी दे. डोकं दुखतंय माझं. काय झालं? अरे एवढा का चिडलायस? मिहीर, ही आत्या कायम मला घालून पडून बोलत असते. ऑफिसच्या प्रिन्स समोर इज्जत काढली माझी. मिहीर, अरे बाळा, कोणताच पर्याय नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे नाही, तुमच्याकडे पर्याय नाहीये कारण बाबा कायम लाचारपणे वागत आलेत. पण मी लाचार नाहीये. हे सगळं ना त्या प्रभासमुळे घडतंय. त्याला मोठं करण्याच्या नादात आत्या मला लहान करायला निघाली. पण मी हे खपवून घेणार नाही. त्या प्रभासला आत्याच्या नजरेत इतकं खाली उतरवेन ना की पुन्हा कधीच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आत्या. म्हणजे तू नक्की काय करायचं ठरवलंस? कळेल तुला. फक्त उद्याचा दिवस उजाडू दे. हा काय पसारा मांडून बसलीयस? जेवायला चल. पोट भरलंय माझं प्रभासला भेटून. आणि पसारा नाहीये हा, खजिना आहे माझा. ह्यातलाच एक ड्रेस घालून मी उद्या जाणार आहे प्रभासला भेटायला. ही ताई, तूच सांग ना, ह्यातला कुठला ड्रेस घातल्यावर प्रभास जास्त इम्प्रेस होईल? उर्मी, काय म्हणते ऐक माझं. मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते. पण ताई, तुला सुद्धा माहितीये ना, मला एखादी गोष्ट आवडली की ती मी मिळवतेच. नकार ऐकायची सवय नाहीये मला. आणि मी काय म्हणते, तू सुद्धा ना स्वतःसाठी एखादा छान ड्रेस चूज कर. उद्या येणारच ना तू माझ्या बरोबर. माझी गबाळी बिबाळी दिसू नकोस हा, छान दिस. उर्मी, मी नाही येणार आहे तुझ्यासोबत आणि तू सुद्धा जाऊ नयेस असं मला वाटतं. जेवायला चल. बघते कशी येत नाहीस ते. मालकीनबाई, नाश्ता तयार आहे. आत्तू 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कशी झाली संगमनेरची ट्रिप? फॅन्टॅस्टिक. गुड. काय आणलंस तिथून? आवाज. काय म्हणालास? तू तसं नाही, म्हणजे आय मेंट टू से. चल ब्रेकफास्ट करून घे. हा. बाबा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला आज स्टुडिओमध्ये भेटायचंय, त्या विचाराने रात्रभर झोप नाही लागली. प्रभास. येस आत्तू.
गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकू. आजोबा हाय. गुड मॉर्निंग. हाय. मिकी कुठे आहे? ती अजून डोळ्यात पडली असेल. उर्मी, मला जरा बोलायचं तुझ्याशी. तुम्ही थांबाव जरा. महत्वाचं आहे. अहो, तुमचं उर्मीकडे काम आहे आणि ते सुद्धा महत्वाचं. अहो, काय म्हणताय काय? म्हणजे या घरात दादा आणि वीणा सोडून सुद्धा माणसं राहतात हे माहितीये तुम्हाला? आणि त्या ऐकू बोलू शकतात हेही माहितीये तुम्हाला? आश्चर्यच आहे नाही? मम्मी कमाल आहे. बाबांना किती पटकन गप्प केलंस. हे बघ, माझं राहू दे, तू तुझं सांग. कुठे भेटला तुला तो? स्वप्नात तर रोजच भेटायचा, पण त्या दिवशी प्रत्यक्षात भेटला ग. राजकुमार तो राजकुमार. उर्मी, तू प्रेमाच्या भानगडीत पडू नकोस. का? मी सांगते म्हणून. मम्मा, प्रभास खूप हँडसम आहे, खूपच. आणि मी बेट लावून सांगते तुला, श्रीमंत सुद्धा आहे. सगळे लाड पुरवेल ग माझे. उर्मी, अगं ह्या सगळ्यासाठी तू अजून लहान आहेस ग बाळा. मम्मा, ठरव तू काय ते. कधी कधी म्हणतेस वीणाताईच्या आधी तुझं लग्न झालं पाहिजे, कधी कधी म्हणतेस लहान आहे. ठरव नक्की काय म्हणायचंय ते. मग मी सुद्धा येते त्याला भेटायला. नाही, नको. नाही म्हणजे तुला डायरेक्ट लग्नाची बोलणी करायला घेऊन जाईन ना मी. मी सध्या. असा कसा निघून गेला तो घरात ना? हो ना, तू सांगितलंस तरी गेला. म्हणजे एक नंबरचे युजलेस आहात तुम्ही सगळे. कुणाला कसलं गांभीर्यच नाहीये. मीर कुठे आहे? तो त्याच्या बेडरूम मध्ये बसला, लॅपटॉपवर ऑफिसचं काम करतो. तुम्हीच म्हणाला होतात ना की आज कोणीच कुठे बाहेर जाऊ नका म्हणून. हाच फरक आहे मिहीर आणि प्रभास मध्ये. म्हणजे तू सांगितलंस म्हणून मिहीर बिचारा घरात काम करत बसलाय आणि प्रभास मात्र. फोन लाव बघ, लागतोय का? हो. लागतोय? नाही. फोन वाजतोय. ते माझं काहीतरी वेगळंच नाव आहे ना बँडचं. आणि बँडच्या मालकाचं सुद्धा, प्रभास. ताई, किती किती छान नाव आहे ना, प्रभास. आणि तसेच ना त्याचा छान अर्थ सुद्धा आहे. प्रभास म्हणजे शांत, मनमिळाऊ, समजूतदार आणि प्रेमळ. आणि हे तुला कसं माहित? काल रात्री इंटरनेटवर सर्च केले, 15 अर्थ सापडले. मग डेटा पॅक संपला, मग थांबावं लागलं. उर्मी, ऐक ना, तू जा ना लवकर आतमध्ये, त्याला भेट आणि लगेच परत ये. कारण मला टेन्शन आलंय. मला टेन्शन आलंय ग ताई. मी आता आज जाऊन प्रभासला भेटल्यावर काय काय घडणार आहे? आणि त्याच्या त्या बँड मधली मुलं वगैरे कशी असतील? बापरे, मला काही कळत नाही काय घडणार आहे. ताई, तू चल ना माझ्या बरोबर. तू वेडीस का? नाही नाही, बघ, तू जा आणि लवकर. प्लीज चल ना. उर्मी, ऐक माझं, जा लवकर आणि भेट लवकर त्याला. जा. ओके. मनोहर, मनोहर. दादा, अहो काय झालं? शांत व्हा, मी पाणी आण. नाही, पाणी नकोय. मनोहर, अरे कसा शांत होऊ मी? तुझ्या बायकोचे प्रताप ऐकशील ना तर तू सुद्धा असा चिडशील. तुझी बायको रोज खोटं बोलण्याचे नवीन नवीन उच्चांक काढते. दादा, हो नेमकं काय झालं सांगाल का मला? अरे नाही, माझ्या घरी कोणतीच पूजा नाहीये. थांबा, तुम्ही काळजी करू नका.
वीणाला फोन करून विचार. मी फोन केला बाबा, तिचा फोन लागत नाहीये. कधीपासून ट्राय करतोय. मग तिची मैत्रीण चिन्मयी. हा चिन्मयी. अरे तिचाही फोन लागत नाहीये. कमाल आहे. खोटं कारण सांगून उर्मी वीणाला कुठे घेऊन गेली असेल. उर्मी. तर गाईज मी आपल्या सगळ्यांकडून वीणासाठी एक छोटस गिफ्ट घेतलंय. वीणा, दिस इज फॉर यू. प्लीज डोंट से. गाईज कम ऑन. असं सारखं सारखं केसच काढतेस इकडे. काय प्रॉब्लेम काय तुझा? हा प्रश्न ना मी तुला विचारला पाहिजे. तू त्या स्टुपिड मुलीवर टाइम वेस्ट का करतोयस? लुक प्रभास, त्या मुलीचे इंटेन्शन्स ना मला चांगले दिसत नाहीयेत. आय मीन ती चांगलं गात असेल, बट सोशल स्टेटस काय आहे तिचं? आणि ना मला गॅरंटी आहे तिने तुला ना सोशल मीडियावर ना स्टॉक केला असेल आणि तू खूप रिच आहेस ना म्हणून ती तुझ्या मागे लागली आहे. आय एम डॅम शुअर. हो बघ ना. तर वीणा, काय घेशील तू? चहा, कॉफी? कोल्ड ड्रिंक. काय झालं? तुमच्या नाशिकमध्ये नाही मिळत का कोल्ड ड्रिंक? नाही तसं नाही वीणा. म्हणजे हे बघ, डोंट गेट मी रॉंग, बट युजली सिंगर्स कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करतात ना. आय मीन कोल्ड ड्रिंक घेतल्यानंतर तुझ्या घशाला त्रास नाही होत? नाही, मी लहानपणापासून पिते. कधी कधी तर मी तालीम संपल्यावर पण पिते कोल्ड ड्रिंक. ही पर्स ठेव कुठेतरी. ठेव. सांभाळून ठेवा, प्रभासने दिलं गिफ्ट आहे त्याच्यात. अंकल, कोल्ड ड्रिंक. हवे से वाटे है सोहळे, हसरे नाते है कोवळे, हळूहळू गोड खुळ लागे, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते. भोवताली तुझ्या भोवताली.
कॅश हाऊ वाज इट? अमेझिंग एज ऑलवेज. थँक्स अजय मेरे भाई. ऑसम. थँक यू. व्हेरी नाईस. फोन स्विच ऑफ लागतोय आता. सकाळी ना मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती वीणा. मीच दुर्लक्ष केलं रे. दादा नका इतकी काळजी करू. मी उर्मिला फोन लावून होतो. मनोहर, अरे जरा परत त्या उर्मिला फोन करून बघ ना, कुठे गेल्या या दोघी. हो आत्ताच केला होता. नॉट रिचेबल येतोय सारखा. दादा मी तुमची काळजी समजू शकतो. हो पण वीणा खूप जबाबदार मुलगी आहे. ती असं काही वेडवाकडे होऊ देणार नाही. हो 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 अगं, मी तुला तेच म्हणतेय. आपण ना महिन्यातून एकदा तरी भेटलंच पाहिजे. तेवढाच विरंगुळ अगं. नाहीतर काय, आहेच आपला संसार एके संसार. ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा, आणि तुझ्या घरातल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सांग हा माझ्याकडून. हा रजनी, दादा, अरे काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? वीणाला उर्मी बरोबर कुठं पाठवलंयस तू? मनोहर, तुझ्या बायकोला ऐकू येत नाही का कान बंद करून घेतलेत तिने? रजनी, दादा तुला काहीतरी विचारतायत. उर्मी आणि वीणा कुठे गेल्या आहेत? काय मुली आहेत ह्या, अजून आल्या नाहीये? अरे दादा, मी तुला सकाळी नाही काय सांगितलं की त्या प्रतीककडे खोटं बोलतेस तू. अगं 20 वर्ष झाली अजूनही खोटं बोलण्याची सवय गेली नाही तुझी. या तुझ्या खोटं बोलण्यामुळे आपल्या सुरळीत आयुष्याला तडे गेले. हीच गोष्ट दागिन्यासारखी जपून ठेवलीस अजून. तेव्हा तू स्वतःसाठी खोटं बोलली होतीस, आता तुझ्या लेकीसाठी. देव न करो पण तुझ्या लेकीच्या हातून काहीतरी भलतं सलतं घडलं ना. दादा ओरडू नकोस. 20 वर्षापूर्वी चूक केलीस तू. खोटं बोलल्याने सत्य झाकलं जाणार नाहीये. आणि आता किती काहीही केलंस ना तर ती चूक सुधारता येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या चुकीचा माझ्या वीणाला त्रास होता कामा नये. खरं तर हे मी करायला हवं होतं 20 वर्षापूर्वी तुझ्या बाबतीत. अरे मग का थांबलास? तेव्हाच ढकलून द्यायचं होतं ना मला विहिरीत. मेले असते तर काय झालं असतं? असंही काय फायदा रे माझं जिवंत राहून? प्रेत करून ठेवलंय माझं नुसतं प्रेत. फक्त जाळायचं बाकी आहे. आवर स्वतःला. आपण काय बोलतोय ह्याचं भान नाहीच तुला? निदान कोणाशी बोलतोय ह्याचं तरी भान ठेवायचं. बाबा फोन का उचलत नाहीये? दादा थँक्यू. दादा मला तुमची काळजी समजते, पण तुम्हाला माहिती आहे ना की हा चूक रजनीची आहे, वीणाची नाही. आणि दादा प्लीज, ती परत आल्यावर तिला इथे काही रागवू नका, काही बोलू नका. कारण तुमच्या मनातला राग आणि तिच्या मनातली भीती गावकऱ्यांच्या नजरेतून सुटणार नाही. त्यांना उगाच चर्चेला विषय नको. दादा
काय हो रघुनाथराव, तुमच्या दोन्ही ड्युट्या कुठेतरी हुंडारायला गेल्यात म्हणून आरतीला उशीर होणार वाटतं. नाही म्हणजे देऊळ तुमच्याच मालकीचं आहे आणि वीणाच आरतीला सुरुवात करते हे जरी खरं असलं ना तरी त्यासाठी आमचा खोळंबा कशाला. मी गप बसाव, देवाला तोंड दिलंय म्हणून काही बोलायचं का? कुलकर्णी काका, आई खरं तेच बोलते. वीणा नाही आली तर आरती होणार नाही हे तिलाच नाही तर संपूर्ण गावाला माहिती. एक मिनिट शांत राहा सगळेजण. वीणा आली नसली तरी सुद्धा मी जिवंत आहे अजून. आरती ठरलेल्या वेळातच होणार. बाबा, वीणा ये. बाबा, पांडुरंगा, आज माझ्यामुळे बाबांना खूप त्रास झाला आणि यापुढे तो चुकून सुद्धा होता कामा नये. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर कायम समाधान दिसावं एवढीच इच्छा आहे रे माझी. उर्मी, उर्मी, उर्मी काय करतेस तू? उर्मी, हे बघ तू आधी शांत हो. उर्मी, काय वेडेपणा आहे हा? हे काय? वेडेपणा नाहीये, वेळी सुचलेलं शहाणपणा. या घरातल्यांना माझ्यावर एवढाही विश्वास नसेल ना तर नाही राहायचंय मला घरी. उर्मी अगं हे बघ, बाबा जे काही बोलले ना ते रागाच्या भरात होतं बाळा. ऐक, हो, रागवण्याचा कॉन्ट्रॅक्ट फक्त दादा मामाकडे ना या घरी. उर्मी, बघितलंस, आला ना राग. तुझ्या मनाला लागेल असं बोलल्यावर राग आला ना तुला पण. हे बघ उर्मी, तुझ्या ह्या निर्णयामुळे जितका त्रास आम्हाला होणार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुला होणार आहे. चालेल मला, माझं मी बघून घे. उर्मी ऐक ना, हे बघ उर्मी, तुला माझी शपथ आहे, तू हे असलं काहीही करणार नाहीयेस. उर्मी, आय एम सॉरी. तू माझ्या चुकीची शिक्षा तू नको ना करू. तू एक काम कर, तू ही छडी तू घे आणि तू मला मार, मला शिक्षा दे. तू नको ना स्वतःला मारून घेऊस. तू मला समजले, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना ग. पण आता अगं मी पुन्हा पुन्हा तुला तेच सांगेन, मी मुद्दाम नाही करत अगं. आता यापुढे ना तुला जसं हवं असेल ना तसंच सगळं मी करेन. खरंच अत्तू, तुझा विश्वास बसत नाहीये का? अत्तू, तुला हवं असेल ना तर मी आत्ता त्या सरपोतदारांच्या घरी जाऊन त्यांची माफी पण मागायला तयार. त्याला एकट्यालाच तू सगळ्यात जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहेस आणि तू एकटाच त्याचा सगळ्यात जास्त गैरफायदा घेतो. आत्या, मी चुकीचं बोलत नाहीये ना?
नाही म्हणजे माझं चुकत असेल तर मला सांग हा. शिक्षा दे मला त्याची. कारण आपल्या घरात कुणाकडूनही अगदी छोटीशी चूक जरी झाली तरी त्याला त्याची शिक्षा मिळतेच, जशी आता हिला मिळाली. चारी. पण त्याला अपवाद आहे हा. प्रभास, त्याच्याकडून चूक झाली तर आत्या त्याला शिक्षा देत नाही, आत्या स्वतःला शिक्षा देते. म्हणून म्हटलं, माझ्याकडनं काही चूक झाली तर मला सांग, नाहीतर डायरेक्ट शिक्षाच करशील. पुन्हा एकदा, त्याच्यामुळे तुझ्यावर केवढा मोठा डाग लागला, पण तरीही तो चांगला, तो गुणी, तो लाडाचा. हो, आहे तो गुणी, आहे तो हुशार, आहे तो माझा लाडका. पण तरीही त्यानेच लायकी दाखवली. हो, नाही ना जेवलास? तू एक सांगू तुला, नाही म्हणजे मी सारवा करतोय असं प्लीज समजू नकोस, पण अगं मला मिहिरने मिसगाईड केलं. सरपोतदार फॅमिली 7 वाजता येणार आहे. 7? हो, आणि आत्याने आपल्याला 2 तासाचं मार्जिन ठेवून 5ची वेळ दिली. खरंच अगं, नाहीतर मी वेळेतच पोहोचलो असतो. तू इफ यू डोंट ट्रस्ट मी ना, तू जाऊन मिहिरला विचार. गरज नाहीये त्याची. खोटं बोलणाऱ्या माणसावर शैलजा सदावर्ते एकही सेकंद वाया घालवत नाही. शैलजाच्या वेळेला जितकी किंमत आहे ना, तितकीच तिच्या भावनांनाही किंमत आहे. आय प्रॉमिस यू, यापुढे मी तुझा एकही शब्द पडू देणार नाही, आणि तू म्हणशील त्या मुलीशी मी लग्न करेन. गुड नाईट. गुड नाईट. काय ग, कसल्या विचारात गुंतली आहेस एवढी? मम्मा ग, आजचा दिवस ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. तू विचारच नाही करू शकणार की आज काय काय झालं ते. उर्मे, मला विचार करण्याचे सुद्धा कष्ट घ्यायचे नाहीत. तूच सांग मला काय झालं ते. नको विचारूस ग, नको विचारूस. मला असं होतंय ना, काय सांगू आणि किती किती सांगू. हे बघ, पुढच्या वेळेला मी तुझ्या बरोबर येणार आहे. मला त्याला भेटायचंय. त्यालाच काय, तुला तर आता त्याच्या घरच्यांना पण भेटावं लागेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना प्रभास, मला ना तुला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. थँक्यू. पण अगं वीणा, आपण कालच तर एकमेकांना हॅपी दिवाळी असं विश केलं. ते आपण इतरांना करतो तसं केलं ना. आज स्पेशल दिवस आहे म्हणून फोन केला. म्हणजे इश, तू पण ना, पाडवाय नाही का आज? मग अरे असा काय करतोस? पाडव्याच्या दिवशी ना बायको नवऱ्याला ओवाळते आणि चांगलीच ओवाळणी वसूल करते. मला मिळेल ना माझी ओवाळणी? प्रभास,
मिळेल ना? हॅलो प्रभास, तू काही बोलत का नाहीयेस? अच्छा, तुझ्या आजूबाजूला लोक आहेत का, म्हणून तुला तुझ्या मनातलं व्यक्त नाही होता येते का? नाही वीणा, मी तुला नंतर फोन करते, मग तेव्हा आपण दोघंच बोलू. बाय. अच्छा, तर तिचं नाव वीणा आहे तर. सर अरे यार दादू, 20 वर्ष झाली या गोष्टीला, पण असा एकही दिवस नाही गेला दादा की तुझी आठवण नाही आली. शैला, बाबा, त्या ऍक्सिडेंट मध्ये दादा आणि बहिणी दोघही कायमचे सोडून गेले मला. मग दादाचा हा बिझनेस, त्याचं एक घर, मी कसं सांभाळलं ना ते माझं मलाच माहिती आहे. पण कधी कधी खूप ओझं वाटतं या सगळ्याचं. कुठेतरी व्यक्त व्हावंसं वाटतं. यापूर्वी मी ज्यांच्याकडे माझं मन मोकळं करायचे ते कुणीच आज माझ्यासोबत नाहीयेत. कोणीतरी दुर्दैवाने गेलं. तर कोणी मुद्दामून. असं पण मी आहे ना, लहानपणी तू छोट्या मोठ्या गोष्टी मला येऊन सांगायचीस. मग आता काय झालंय? आजही तू तुझं मन माझ्यासमोर मोकळं करू शकतेस ना? खरंच करू शकते, अगदी करू शकते मी मन मोकळं. म्हणून तुम्ही सुखासमाधानाने असावं असं वाटतं मला. तू अशी उदास असताना सुद्धा. म्हणूनच माझ्या दुःखाची यादी मी तुमच्या समोर नाही वाचत ना बाबा. हॅपी, कारण भूतकाळातल्या आठवणींची उजळणी करत बसले ना तर माझा भविष्यकाळ रुसेल माझ्यावर. माझा भविष्यकाळ प्रभास आहे आणि या सदावर्ते टेक्सटाईल्सचा सुद्धा. म्हणूनच त्याच्या आयुष्यातून हे म्युझिक कायमचं बाद करणार आहे मी. आणि प्रेम, त्या वाटेवर तो कधीच जाणार नाही याची काळजी मी घेईन. ये ना, तू पण ये ना सेल्फी मध्ये, मस्त सेल्फी काढूया. हो, मी एकटाच कशाला? एक काम करतो, मिहिकाला पण बोलवतो. हा, मग मस्त आपला असा एक फॅमिली सेल्फी काढूयात. येस. आणि त्याला एक छान हॅशटॅग पण देऊयात. काय काय? हॅशटॅग लाचार सदावर्ते फॅमिली, सेलिब्रेटिंग दिवाळी 2022. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? मिहीर, चुकीचं बोलत नाहीये मी. प्रत्येक वेळेस पैशांसाठी आत्यासमोर असं हात पसरून उभं राहायचं आपण लाचारासारखं. प्रत्येक महिन्याचा पगार असो, कुठलाही सण आला की बोनस असो, आपण आपले हात पसरून उभं राहायचं बस. कुठलीही एक्सप्लेनेशन देऊ नका तुम्ही. तुमच्या धमक असती ना तर हे असं आत्यासाठी वाट बघत इकडे उभं राहायला लागलं नसतं आपल्याला. मिहीर बास, इथं आधीच ना त्या वंसनी डोक्याला ताप देऊन ठेवलाय, अजून आलेल्या नाही. दरवर्षीची नाटक आहेत. स्वतःला त्या बेडरूम मध्ये कोंडून घ्यायचं आणि मग इमोशनल ड्रामा करत बसायचा. सुनबाई, जरा विचार करून बोल. शैला किती कठोर वाटली ना तरी काही नात्यांच्या बाबतीत ती अतिशय हळवी आहे आणि त्यामुळेच मला तिचं वाईट वाटतं. दिवाळी घातलीस? मिहीरराव, बसा या. हा, चल चल चल, बाहेर पण जायचंय. तू ओवाळात. मी आधी दादूला ओवाळणार,
मग मिहिरला. मिहिका, काय वेडेपणा आहे हा? वेडेपणा नाहीये मॉम. उलट ही गोष्ट मी आधीच करायला हवी होती. एनिवे, या वर्षीपासून मी ठरवलंय आधी दादूला ओवाळायचं. का? तो पॉकेट मनी देतो तुला? अरे एक मिनिट. का तो सोडतो कॉलेजला? मिहिर, एक मिनिट. भाऊ बोलतोय ना बहिणीशी. मिहिर बोल. मी सख्खा भाऊ आहे तुझा, विसरलीस? मी काहीच विसरले नाहीये मिहिर. उलट अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुझ्या लक्षात नसतील. नाही ऐक ना, तुला आठवतंय मी लहान असताना सायकल शिकत होते आणि मी जोरदार पडले होते एकदा. ढसाढसा रडत होते. तेव्हा दादू मला हसवण्यासाठी, माझी समजूत काढण्यासाठी कार्टूनच्या आवाजात बोलत होता माझ्याशी. मिकी, नाही, एक मिनिट. मी बोर्डात टॉप केलं होतं. नाही, तुला आठवत नसेल कदाचित, पण मी केलं होतं. तेव्हा सगळ्यांनी पेढे आणायच्या आधीच दादू माझी फेवरेट पेस्ट्री घेऊन आला. मला स्वतःच्या हाताने ती पेस्ट्री भरवली, माझ्या डोक्यावर किस केलं आणि म्हणाला, सो प्राऊड ऑफ यू माय लिटल सिस. मिकी, इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. माझ्या कुठल्याच मुमेंट्स मध्ये तू माझ्यासोबत कधीच नव्हतास मिहिर. पण दादू माझ्यासोबत माझ्या प्रत्येक मुमेंट मध्ये होता, आहे आणि राहील. ही इज माय बेस्ट बडी. बस तू पण तुझी ओवाळणी संपेपर्यंत ते दोघं घेऊन येतील मिहिरला. व्यवस्थित ओळखते दोघांनाही. बस. ओवाळ. ठीक आहे तुझी ओवाळणी. पुढच्या वेळेला 2 एन्व्हलप्स. एक माझी भाऊबीज आणि पाडव्याला बहिणीला. ऍक्च्युली मला पण वाटतं की छान आयडिया आहे, नाईस आयडिया. ओके, व्हेरी गुड. कारण काय कॉन्सेप्ट युनिक आहे. त्यामुळे ऍक्च्युली आपले तिकीट्स खूप हाय प्राइसेस वरती असले पाहिजेत. प्राइसेस वाढवावी लागेल. येस करेक्ट. ओके, ठीक आहे यार, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. कॅश दा. कॅश मी तुला लीड देतो. लिरिक्स तेच मी जे आता तुला सांगितले. अंकल. कॅश ऑल सेट. हा चलो लेट्स ट्राय. मी लीड देतोय. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. ऐक ना, हे ना खूप वेस्टर्नाइज होत आहे. म्हणजे थोडासा ट्रेडिशनल टच देऊन बघ ना. लेट्स ट्राय वन मोर. चल. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. कॅश अगेन द सेम थिंग. परत तेच होत आहे. तू ना तुझ्या स्टाईल मध्ये नको ना गाऊस. म्हणजे सी, हे भक्तिगीत आहे ना, तर मग ते भाव येऊ देत ना, त्या फील मध्ये गाऊन बघ ना. जमेल जमेल. कम ऑन कॅश. वन मोर.
विठ्ठला माय बापा. कॅश नाही यार, कॅश नाही. इट्स नॉट वर्किंग. कॅश सॉरी यार, पण मला असं वाटतं तुला हे गाणं गायला नाही जमणार. व्हॉट? मला जमणार नाही? मग कोणाला जमणार आहे? जी हे गाणं मनापासून गाऊ शकते ना, तिलाच. राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तो भक्तांची माऊली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तो भक्तांची माऊली. म्हणजे तू वीणा विषयी बोलतोयस का? देयर यू. येस, वीणा. आणि गाईस, त्यामुळेच मला ती आपल्या बँड मध्ये हवी आहे. अरे मनोहर. दादा, ते याद्या बनवायचं काम झालंय ना व्यवस्थित? काही मदत लागली तर मला सांग. नाही दादा, मी मॅनेज करतोय सगळं. नाही, तू करतोस म्हणजे सगळं व्यवस्थितच असणार, तेवढी खात्री आहे मला. पण सगळ्या देणगीदारांना तू जातीने फोन करतोस ना? हो दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे उत्सव अगदी तोंडावर आला रे. हो. चल, मी जरा देवळात जाऊन येतो पटकन. शैलजा सदावर्ते. इतर कुणाचीही केबिन आणि प्रभास सदावर्तेची केबिन यात फरक समजतो तुम्हाला? नंतर करतो, नंतर. पुढच्या 5 मिनिटात मला त्याची केबिन रेडी हवी आहे. आणि रेडी झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ मला पाठवायचा. कळतंय? ठेवा फोन. शैले, आपल्या ऑफिस मध्ये दिवाळीत पार्टी असायची आहे ना यावर्षी पण? म्हणजे तू प्रभासची केबिन वगैरे रेडी करायला सांगतेस म्हणून विचारलं. कळेल. यावर्षी मी एक स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे. कुठली? येणार आहेस ना ऑफिस मध्ये? मग कळेल ते. सांगितली असतीस तू बरं झालं घरात. नाही, करेक्ट आहे तुझं. ऑफिस मधली कामं ऑफिस मध्ये. करेक्ट आहे तुझं. माझं काम मी करतो. हॅलो हॅलो हॅलो. शैलजा, अजूनही तुझ्याशी बोलायची हिंमत होत नाही माझी. इतक्या वर्षांनी तुझा आवाज ऐकला, मला इतका आनंद. तो आनंदही व्यक्त करू शकत नाही. शैलजा,